तर राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आणि केंद्र सरकारवरती हल्लाबोल महागाई संदर्भात सुद्धा आंदोलन संपूर्ण देशभर उभारलं जाणार आहे। यानंतर एक मोठी बातमी आहे, कर्जधारकांसाठी रिझर्व्ह बँक रेपो दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होऊ शकतात। आरबीआय कडून 0.50% व्याजदर वाढवण्याचा अंदाज आहे आणि तशी वाढ देखील झालेली आहे। पतधोरण जाहीर करताना महागाईवरती नियंत्रण मिळवण्याच्या आव्हानासोबतच भारताला मंदीच्या छायेमध्ये न जाऊ देण्याचं देखील आव्हान आरबीआय समोर। रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आरबीआय आज पतधोरण जाहीर करत असताना रेपो दर वाढवण्यात आलेला आहे। सर्व प्रकारची कर्ज त्यामुळे महागण्याची शक्यता। कर्जधारकांसाठी एक मोठी बातमी, आरबीआय कडून व्याजदर वाढवले जाण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत। Is that the base effect is at play, and the 4.1% and the 4% in Q3 and Q4 of this year are primarily due to base effects. We can explain in more detail during the press conference which will come up at 12 p.m. Inflation. Now let me focus on inflation. June 2022 was the 6th consecutive month when headline CPI inflation remained at or above the upper tolerance level of 6%. Looking ahead, the inflation trajectory continues to be heavily contingent upon the evolving geopolitical developments, international commodity market dynamics, global financial market developments, and the spatial and temporal distribution of the southwest monsoon. Since the last MPC meeting, however, there has been some let-up in global commodity prices, particularly in the prices of industrial metals, and also some softening in global food prices. Domestic edible oil prices are expected to soften further on the back of improving supplies from key producing countries and government's supply-side measures. The resumption days ago to temper international prices, though elevated, are on an easing trajectory. Further, the advance of the southwest monsoon is by and large on track, and Kharif sowing has picked up in recent weeks. The shortfall in Kharif sowing of paddy, however, needs to be watched closely. Although the huge buffer stocks that are available are will provide some kind of moderating impact on possible inflation. तर आरबीआयची ही पत्रकार परिषद आणि याच संदर्भात आपण अधिक बोलूयात। मार्केट एक्सपर्ट आशुतोष वखरे सर आपल्या सोबत आहेत। सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आता रेपो दर 0.50% वाढल्यानंतर काय काय परिणाम दिसतील? नमस्कार जी, हे अपेक्षित होतं, म्हणजे जे बाजारातले लोक आहे, शेअर बाजार म्हणा किंवा बॉन्ड मार्केट म्हणा, हे अपेक्षितच होतं। कारण की पूर्ण जगात जे कोविडच्या वेळेस सगळ्या जगातल्या सेंट्रल बँकांनी पैसे सोपे केले होते, म्हणजे इंटरेस्ट रेट्स व्याजदरी कमी करून, ते आता हळूहळू परत घेणं सुरू आहे। अमेरिकेने केलं, युरो झोन मध्ये केलं, तर ते तसं नाही केलं तर महागाईचा दर हा वर जात राहील, जर का खूप जास्ती पैसा खूप स्वस्त लोकांना मिळत राहिला तर। जे केलं ते अगदी अपेक्षित होतं। त्याच्यामुळे म्हणजे याच्याशिवाय काही पण वेगळं झालं असतं तर कदाचित आश्चर्य झालं असतं। म्हणजे 0.5% त्यांनी जास्तीने वाढवला असता किंवा 0.5% कमीने वाढवला असता। हे अपेक्षित आहे आणि हे झालं। आणि मग आता गृहकर्जाचे व्याजदर थोडेसे वाढू शकतील। आपण जे पण कर्ज घेतो ते सगळे व्याजदर वाढू शकतील आणि लाभ हा होऊ शकेल की जे डिपॉझिटमध्ये पैसे टाकतो, आजकाल काय बँकांच्या फिक्स डिपॉझिटमध्ये खूप कमी व्याजदर मिळतो आपल्याला, तर कुठेतरी तो काही बँकांमध्ये थोडासा वाढू शकेल आहे। पण हे अगदी आज नाही होणार, पुढच्या आठवड्या 10 दिवसात आपल्याला परिणाम दिसतील। बरोबर, म्हणजे याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर, ज्यांचं गृहकर्ज असेल किंवा वाहन कर्ज, कोणत्याही प्रकारचं कर्ज, तर त्यांना कशाला सामोरं जावं लागणार आहे? थोडंसं अजून त्यांना महाग होऊ शकेल। जी, आणि याचा मार्केटवरती नेमका कसा परिणाम होणार आहे आणि किती दिवसात हा परिणाम दिसायला सुरुवात होईल? बघा, स्टॉक मार्केटमध्ये कसं आहे की जर का
तुम्हाला जास्ती व्याज बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर मिळायला लागला तर कोणी शेअर बाजारात कशाला येईल ना. म्हणजे जोखीम असते इकडे. तर मला जोखीम घेऊन समजा 12-15% मिळतात आहे आणि जोखीमीशिवाय मला समजा कालपर्यंत 6% मिळत होते, आज 8% मिळतात आहे. तर कमीत कमी रिस्क घेऊन जर का जास्ती परतावा मिळत असेल तर कोणी शेअर बाजारात का येईल. म्हणून जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा आता तर फार कमी आहे, पण मी एक दिशा सांगतोय तुम्हाला किंवा एक लॉजिक सांगतोय की जसे जसे व्याजदर वाढत राहतील तसं तसं शेअर बाजारावर थोडासा दबाव येतो आणि बाजार पडण्याची शक्यता असते. बरं. पण आत्ता असं म्हणणं योग्य नाही. म्हणजे आज असं झालं तर उद्या असं होईल असं नाही म्हणत आहे. ओके. आता सर्वसामान्यांच्या दृष्टीनं क्रेडिट पॉलिसीकडे तुम्ही कसं पाहता? सर्वसामान्याला आपण समजा 3 भागात डिवाइड केलं. एक, जे लोक कर्ज घेतात, तर जे लोक कर्ज घेतात त्यांनी फिक्स रेटवर कर्ज घेतलं तर कसं त्यांना म्हणजे पुढे व्याजदर वाढत गेले तरी यांचे व्याजदर वाढणार नाही. तर हे आपल्याला एक, जे कर्ज घेतात त्यांनी हा थोडासा अभ्यास करून करायला पाहिजे की मी फिक्स घेतलं म्हणजे पुढचे, मी गृहकर्जाबद्दल बोलतो, म्हणजे पुढचे 3 वर्ष 5 वर्ष माझं व्याजदर वाढणार नाही आरबीआयनी जरी वाढवलं तरी. हा एक भाग झाला. जे बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट वगैरे मध्ये टाकतात त्यांनी हे बघावं की कोणती बँक जास्ती त्यातल्या त्यात जास्ती डिपॉझिट रेट देते आणि सेफ पण आहे. नाही तर जास्ती डिपॉझिटच्या याच्यामध्ये रिस्की बँकांमध्ये गेले तर तो प्रॉब्लेम राहील. हे 2 प्रकार. आणि तिसरं, शेअर बाजारातले जे गुंतवणूकदार असतील त्यांनी यासाठी तयार राहावं की शेअर बाजार जर का पडलं या कारणामुळे किंवा अजून जागतिक बाकी कारणामुळे तर त्यांनी म्हणजे जे आरबीआय गव्हर्नर जे बोलतात आहे की आपली आर्थिक परिस्थिती काही वाईट नाहीये, तर म्हणून त्यांना ही संधी मिळू शकते दीर्घावधीसाठी इंडेक्स फंडामध्ये SIP मधनं निवेश करायची. बरं. आशुतोष वाखरे सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही सगळी माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल.